नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणाला अपेक्षित असणारं उच्च माध्यमिक विद्यालय निश्चितच मिळालेलं असणार आहे, त्यात तुम्ही समाधानी असणार आहात। त्यामुळं उद्या 30 जून 2025 रोजी तुम्ही उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी जाणार आहात। अर्थात प्रवेश घेण्यासाठी तुम्हाला जायचं आहे, तर तत्पूर्वी हा व्हिडिओ आपण पाहणं किंवा ही माहिती आपण समजून घेणं खूप गरजेचं असणार आहे। कारण नेमकं ज्यावेळी तुम्ही प्रवेश घ्यायला जाणार म्हणजे नेमकं काय करणार आहात ह्या गोष्टी खूप समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळं मी सगळे इन्फॉर्मेशन जी असणारी आहे ती इथं मी लिहून काढलेली आहे की जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्या स्टेप्स आठवतील। कदाचित मायनर चेंज थोडाफार यामध्ये बदल होऊ शकेल, कारण शिक्षण विभाग कधी काय बदल करेल याची खात्री नाही आहे आणि त्यामुळं थोडासा बदल यामध्ये होऊ शकतो, परंतु 100% बदल कदापि होणार नाही। त्यामुळं नेमकी तुम्ही प्रवेश प्रक्रियेसाठी ज्यावेळी उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये जाणार त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा काय काम करावं लागणार आहे की तुम्हाला एक खात्री झालेली आहे की मला हे उच्च माध्यमिक विद्यालय मिळालेलं आहे आणि मला आता त्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे। तर प्रवेश घेण्यासाठीचा जो कालावधी असणार आहे तो 30 जून 2025 ते 7 जुलै 2025 सायंकाळी 5 का 6 वाजेपर्यंत ते असणार आहे। आता यासाठी तुम्हाला काय पहिल्यांदा करावं लागेल तर प्रोसीड फॉर ऍडमिशन। आता प्रोसीड फॉर ऍडमिशन म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी एवढा मोठा फळा मी लिहून काढलेला आहे। व्हाईट बोर्डवर सगळी इन्फॉर्मेशन मी लिहिलेली आहे। ही सगळी माहिती तुम्हाला सांगतोय ते नीट समजून आपण घेणं गरजेचं आहे। म्हणजे तुमची खात्री झालेली आहे की मला आता या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचाच आहे, त्याच वेळी ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर येणं अपेक्षित असणार आहे। आता यामध्ये सुरुवातीला आपण बघूया की तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तर त्याला असं प्रोसीड फॉर ऍडमिशन असं म्हटलं जातं, पण प्रोसीड फॉर ऍडमिशन केव्हा हे फार महत्वाचं आहे। तर इथं तुम्ही गुगलवर जा, तिथं FYJCadmissions.in ही वेबसाईट टाईप करा। वेबसाईट टाईप केल्यानंतर ते पेज ओपन करा की जिथं तुम्हाला होम, त्यानंतर कॉलेज, सर्च कॉलेजेस वगैरे जे सगळे टायटल दिसतील, तिथं लॉग इन जो पार्ट असणार आहे त्या लॉग इन वर क्लिक करा। तिथं लॉग इन ID भरा, पासवर्ड भरा, जो कॅप्चा जनरेट झालेला असणार आहे तो तिथं टाईप करा। कीप मी साइन इन तिथं टिकमार्क तुम्हाला करावं लागेल। ते केल्यानंतर लॉग इन म्हणून खाली दिसेल त्याला क्लिक करा। म्हणजे ही स्टेप जी असणारी आहे ही पहिल्यांदा तुम्हाला करावी लागणारी आहे, बरोबर आहे। आता ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेस एक इथं असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल, वर लिहिलेलं डॅशबोर्ड, आणि त्या डॅशबोर्डच्या खाली ऍप्लिकेशन फॉर्म पार्ट 1, CAP कॅप ऑप्शन्स पार्ट 2, कोटा चॉइसेस पार्ट 2, अपलोड डॉक्युमेंट्स, टाइमलाइन लॉग, मिसलेनियस आणि कॅप अलॉटमेंट स्टेटस आणि कॅप ऍडमिशन समरी। तर आपल्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे तर कॅप अलॉटमेंट स्टेटस जे असणार आहे आज देखील कदाचित ते तुम्ही बघू शकता, बघायला काही अडचण येणार नाही। कॅप अलॉटमेंट स्टेटसला तुम्ही जा, आजही देखील तुम्ही ही गोष्ट करू शकता। त्यानंतर तुम्हाला तिथं याला कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जेंडर दिसेल, डेट ऑफ बर्थ असेल, कॅटेगरी फॉर ऍडमिशन ओपन, जनरल ओपन असेल आणि अदर कॅटेगरी फॉर ऍडमिशन म्हणजे एका कोणत्या कॅटेगरी फॉर ऍडमिशन आहे त्यांनी म्हटले अदर कॅटेगरी फॉर ऍडमिशन, म्हणजे इथंही कॅटेगरीचा उल्लेख आहे। मग तिथं तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून प्रवेश घेताय ते तिथं असणं गरजेचं असणार आहे। तुमचा मेरिट नंबर, जनरल मेरिट लिस्ट जी डिक्लेअर झाली त्यातला मेरिट नंबर असणार आहे। मेरिट मार्क्स म्हणजे एकूण तुमचे जे काही गुण असणार आहेत टोटल ते इथं तुम्हाला दिसतील। त्यानंतर त्यांनी म्हटले अलॉटमेंट डिटेल्स राऊंड 1 ची काय तर अलॉटेड कॉलेज, तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालेलं आहे त्याचं नाव इथं दिसेल। स्ट्रीम कोड, त्या कॉलेजचा स्ट्रीम कोड असणार आहे। त्यानंतर स्टेटस म्हणजे
ऍडेड आहे का, नॉन ऍडेड आहे का, पार्टली ऍडेड आहे का, गव्हर्नमेंट आहे का, काय हे स्टेटस तिथं दिसेल तुम्हाला. स्ट्रीम म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स पैकी इथं दिसेल. मीडियम इंग्लिश किंवा मराठी. म्हणजे कॉलेजचा स्ट्रीम कोड जो असणार आहे ती इन्फॉर्मेशन म्हणजे इथं सगळी ती इन्फॉर्मेशन तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल. म्हणजे आज तुम्ही जरी पाहिलं बरं का तर एवढं इथंपर्यंत तुम्हाला ते सगळं दिसणार आहे. कदाचित हे ज्या कारण त्यांनी म्हटलेला आहे टाइम पिरियड दिलेला आहे तो 30/6 ते 7/7/2025 असा आहे. त्यामुळे प्रोसीड फॉर ऍडमिशन इथं स्टार्ट होत आहे. पहा आता यामध्ये काय होऊ शकेल, फार तर इथं डॅशबोर्डवर इथं जसं त्यांनी कॅप अलॉटमेंट स्टेटस म्हटलंय तिथं एखाद्या वेळेस प्रोसीड फॉर ऍडमिशन असं एखादं टॅप टाकतील किंवा या ठिकाणी येऊन इथं टाकलं तर ते डायरेक्ट तुम्हाला ह्या गोष्टी भराव्या लागणार आहेत, ह्या गोष्टी कराव्या लागणाऱ्या आहेत. हा एक बदल होऊ शकेल, सांगता येत नाही काय होईल ते. तर प्रोसीड फॉर ऍडमिशन मध्ये काय काय दिसणार तुम्हाला, कॉलेज वेबसाईट दिसेल. म्हणजे जे कॉलेज इथं तुम्हाला अलॉट झालेलं आहे, मिळालेलं आहे त्या कॉलेजची वेबसाईट इथं असणारी आहे. अलॉटेड प्रेफरन्स नंबर म्हणजे तुम्ही जो पसंती क्रम त्या उच्च माध्यमिक विद्यालयाचा टाकलेला आहे की जे इथं तुम्हाला मिळालेला आहे तो नंबर कितवा आहे, पहिला आहे का, दुसरा आहे का, तिसरा आहे का, काय आहे तो इथं नंबर पाहायला मिळेल. अलॉटेड कॅटेगरी जी असणार आहे ती तुमची इथं कॅटेगरी पाहायला मिळेल. अलॉटमेंट डेट म्हणजे ज्या तारखेला तुम्हाला उच्च माध्यमिक विद्यालयाचं वाटप केलेलं आहे ती तारीख इथं तुम्हाला पाहायला मिळेल आणि वेळ साधारणतः पाहायला मिळेल. त्यानंतर ऍडमिशन शेड्यूल्ड हे दिलेलं आहे त्यांनी 30 जून 2025 ते 7/7/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे. त्याच्या खाली इथं त्यांनी म्हटलेलं आहे इन्स्ट्रक्शन आहे की त्या इन्स्ट्रक्शनचा अर्थ असा आहे की जी काही रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स असणारी आहेत ते सगळे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करायची आहेत. आता काही डॉक्युमेंट्स तुम्ही ऑलरेडी अपलोड केले असतील तर प्रश्न नाही, पण काही राहिले असतील डॉक्युमेंट्स तर उदाहरणार्थ कास्ट सर्टिफिकेट असेल किंवा नॉन क्रिमी लेअर सारखे असणार आहे त्यांच्यासाठी मागे सांगितलंय की ती पोच असणारी आहे. पोच याचा अर्थ लक्षात घ्या, जो प्रस्ताव तुम्ही अथॉरिटीकडून ज्यांच्याकडून ते प्रमाणपत्र तुम्हाला मिळणार आहे त्या अथॉरिटीकडे ज्यावेळी तुम्ही प्रस्ताव देता त्यावेळेस एक पोच मिळते, रिसिट की बाबा यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. ते अपलोड सुद्धा तुम्हाला करा, ते असेल तर तुमच्याकडे अपलोड ते तुम्ही करणं आवश्यक असणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे जे डॉक्युमेंट्स असणारे आहेत कोणते इथं चौकटी तुम्हाला दिसतील ते सगळे डॉक्युमेंट्स जी राहिलेली असणार आहेत ती सगळी तुम्ही अपलोड करून घ्यायची आहेत. आणि एकदा अपलोड झाल्यानंतर त्यांनी इथं नोट म्हटलेला आहे. त्या नोट मध्ये काय आहे ते सांगतो की प्रोसीड फॉर ऍडमिशन केव्हा करायचं. ज्या वेळेस तुमची 100% खात्री होईल की मला याच उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या क्षणाला प्रोसीड फॉर ऍडमिशन हे सुरू करायचं. आणि जर तुमची खात्री तुम्हाला पसंतीचं उच्च माध्यमिक विद्यालय मिळालंय पण नाही घ्यायचं मला तर या वाटेला जायचं नाही, इथं क्लिक करायच्या भानगडीत पडायचं नाही, काही ऍक्टिव्हिटी आपण करायची नाही. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा भाग असणारा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे ही इन्स्ट्रक्शन जी आहे ती ही आहे की जर तुम्हाला 100% खात्री आहे की प्रवेश घ्यायचा आहे तरच प्रोसीड फॉर ऍडमिशन मग इथं असेल किंवा इथं ती सोय करून दिली असेल ते क्लिक करा आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी करा. आणि मग ज्यावेळी तुम्ही डॉक्युमेंट सगळे अपलोड कराल त्यावेळेस इथं त्यांनी खाली म्हटलंय पहा प्रिंट अलॉटमेंट लेटर, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे तुम्हाला अलॉटेड कॉलेज आहे पण त्या कॉलेजची ज्या लोकांना असं वाटलं की डाउनलोड करण्याची सोय नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी झाल्याशिवाय ते मिळणार नाही. कारण तुम्हाला प्रिंट केव्हा मिळणारी आहे तर ज्यावेळी तुम्ही सगळे डॉक्युमेंट्स अपलोड कराल तिकडे सबमिट कराल ऑनलाईन त्यावेळेस मग तुम्हाला प्रिंट ही कुणाची मिळेल, अलॉटमेंट लेटरची मिळेल. ती प्रिंट घ्यायची, त्याची फाईल मध्ये 1-2 झेरॉक्स काढून त्या फाईल मध्ये ठेवायच्या आणि मग ते त्या संबंधित कॉलेजमध्ये जे तुम्हाला अलॉटेड आहे तिथं जाऊन ती प्रवेश प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मग तिथली प्रवेश प्रक्रिया तिथं तुम्हाला गेल्यानंतर त्या लोकांशी चर्चा करून ते तुम्हाला मार्गदर्शन करतील. त्याप्रमाणे सगळी फी वगैरे सगळी भरायची आहे आणि शेवटी ते संगणकीकृत एक रिसीट देणारे आहेत ते रिसीट त्यांच्याकडून घ्या आणि तेही त्याच्या 1-2-3 कॉपीज काढून फाईलला ठेवा. म्हणजे या पद्धतीनं दिनांक 30 जून 2025 ते 7 जुलै 2025 मध्ये तुम्हाला
100% प्रवेश घ्यायचा असेल तर या पद्धतीनं जावं लागणार आहे. मला वाटतं हे तुम्हाला 100% पेक्षा जास्त टक्के समजलेलं असणार आहे. यामध्ये कोणतीही शंका तुमची राहू नये असं मला वाटतंय आणि त्या दृष्टीनं आपण त्याचा अभ्यास करा. म्हणून प्रत्येक पॉइंट इथं लिहून काढलेला आहे आणि तो कशा पद्धतीनं जाणार तुम्ही आहात हे इथं सांगितलेलं आहे. त्यामुळे याबद्दल कोणतीही शंका तुमच्या मनामध्ये निर्माण होऊ नये असं मला मनापासून वाटतंय. धन्यवाद.